ओम नमो भगवते वासुदेवाय. हे संसार रूप अरण्य जे आहे, भागवतकार म्हणाले की हे काळाच्या अधीन आहे आणि कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचं आयुध आहे, शस्त्र आहे. या कालचक्रामध्ये परमाणूसारख्या सूक्ष्म परिमाणापासून द्विपरार्थपर्यंत अत्यंत स्थूल अशा परिमाणापर्यंत सगळी परिमाणं येतात. आपण परमाणू हे केवळ पदार्थात सूक्ष्मातिसूक्ष्म कणरूप मानतो, पण काळातही सूक्ष्मातिसूक्ष्म रूप परमाणू हेच आहे. तेव्हा ह्या कालचक्राचे सूक्ष्मातिसूक्ष्मापासून स्थूलातिस्थूल अशा अनेक प्रकारचे अवयव आहेत, भाग आहेत आणि हे कालचक्र नित्य निरंतर सावध राहूनच फिरत असतं आणि त्या फिरण्यामुळं वेगाने बदलणाऱ्या अवस्था, तशा बाल्य, तारुण्य, वार्धक्य ह्या माणसाला येत असतात. ह्या कालचक्रामुळं अगदी ब्रह्मदेवापासून क्षुद्र अशा गवताच्या पातीपर्यंत सगळ्या भूतांचा संहार होत असतो. भर्तृहरीने कालाय तस्मै नमः असा एक वैराग्य शतकात श्लोक दिलाय. सा रम्या नगरी महान चंद्रपती सामंत चक्रंच तत् पार्श्वे तसे सा विदग्ध परिषद ताश्चंद्रबिंबाननाः उद्वृत्त सच राजपुत्र निवहस्ते बंदिनस्ताः कथाः सर्वं यस्य वशादगाद स्मृतिपथम कालाय तस्मै नमः. काळ ही अशी एक गोष्टी आहे की सगळ्या गोष्टींना ती स्मृतीमध्ये घेऊन जाते, भूतकाळात घेऊन जाते. आणि त्याला त्यांनी उदाहरण दिलं की एखादा रम्य नगर असं, कितीतरी मोठमोठाली नगर पुरं आतापर्यंत होऊन गेली आणि ती काळाच्या उजरात गडपही झाली, किंवा मोठमोठाले राजे होऊन गेले, पराक्रमी राजे होऊन गेले, पण ते सुद्धा आठवणीतच विरून गेले. त्यांचं राज्य, त्यांच्या भोवती असणारी किंवा त्या राज्यात असणारी प्रकांड पंडित विद्वान मंडळी हे सगळं काळाच्या पोटात नाहीसं होतं. फक्त त्यांच्या आठवणी होतात. काही वेळा त्या आठवणी सुद्धा राहत नाही. त्या राजे लोकांच्या आसपास असलेल्या किंवा श्रीमंतांच्या आसपास असलेल्या सुंदर रमणी ह्याही काळाच्या ओघात जातात. एखादा कोणीतरी उन्मुक्तपणे अनेक प्रकारचे भोग घेत असतो. एखादा राजा उद्धट असतो, उर्मट असतो, स्वैराचारी असतो, पण अशा सगळ्यांना काळाच्या पोटातच जावं लागतं. किंवा त्यांचे जे कोणी स्तुती पाठक असतात, भाटचारण वगैरे, तेही राहत नाही आणि त्यांनी केलेली स्तुती सुद्धा दीर्घकाळ राहत नाही. तेव्हा हे सगळं ज्याच्यामुळं स्मृतीरूप होऊन जातं, केवळ आठवणीत उरतं किंवा आठवणी सुद्धा टिकत नाहीत, असा जो तो काळ आहे, त्या काळाला म्हणाले नमस्कार असो. तेव्हा ह्या अशा काळाला घाबरून, त्याच्याबद्दल भय बाळगून त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणं, त्याची भक्ती करणं, हे त्या खरं तर आपल्या हातात असतं. पण तरी सुद्धा भगवान विष्णूंचं जे स्वतःचं आयुध आहे कालचक्र, त्याच्याबद्दल भीती न बाळगता, त्याचा धाक न राहता माणसं मंदमती असल्यासारखी, निर्बुद्ध असल्यासारखी, पाखंडी लोकांच्या
वेढ्यात पडतात, त्यांच्या बोलण्याला भुलतात आणि मग काही जसे मांसाहारी पक्षी असतात, गिधाडं असतात, ही जशी माणसाचे लचके तोडतात, तसंच काहीच वैदिक शास्त्रानं बहिष्कृत केलेल्या देवतांच्या आधीतून त्यांच्यासाठी काही सकाम कर्म केली जातात, की जी केवळ वेदबाह्य अशा अप्रामाणिक आगमांनीच वर्णन केलेले आहेत ज्या देवता, त्या देवतांची उपासना करायला लागतात आणि शेवटी दुःखामध्ये खितपत पडतात. ही भवाटवी जर कापायची असेल, त्याच्यापासून जर मोकळं व्हायचं असेल, तर माणसाला एकच करायला पाहिजे, परब्रह्माची ज्ञानरूप जी तलवार आहे, ह्या तलवारीचं तेज सतत वाढतं ठेवलं पाहिजे, तेजानं ती तळपत ठेवली पाहिजे. पण त्यासाठी किमान 4 गोष्टी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे फुकट ते शास्त्रार्थ करत बसायचं, वादविवाद घालायचे, बारीक सारीक मुद्द्यांवरनं दुसऱ्यांची भांडणं करायची, कलह करायचे, हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. कारण त्याच्यातून अहंकार जागतो आणि अहंकार जागल्यामुळेच पुन्हा या गोष्टी घडत असतात. दुसरं म्हणजे सगळ्यांच्या बरोबर मैत्री भाव ठेवणं, स्नेहसंबंध ठेवणं, कोणाचाही द्वेष न करणं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, अशा प्रकारे राहणं. तिसरी गोष्ट आहे की स्वतः कशातही आसक्त न राहणं. आपला जास्तीत जास्त काळ देहधारणेसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करून उरलेला सगळा काळ हा निरासक्त पद्धतीने भगवंताच्या आराधनेमध्ये घालवणं आणि भगवंताची अखंड सेवा करणं, त्याच्यावर अखंड प्रेम करणं, भक्ती करणं, हे जर जमलं तर माणसाला या भवाटवीपासून निश्चित दूर जाता येईल, मुक्त होता येईल. ह्या पाखंडांबद्दल सुद्धा शुक महाराज एक वेगळं मत सांगतात. ते काय ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.